नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, डाळिंब शेती करत असताना किंवा कुठलीही शेती करत असताना आपण जे काही शेतीमध्ये जे काही न्यूट्रिएंट जे आहेत ते वापरत असतो, मॅग्नेशियम झालं, फेरस झालं, झिंक झालं, कॅल्शियम झालं, बोरॉन झालं, असे अनेक प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत आपण हे आपल्या शेतीमध्ये जे आहे वापरत असतो मित्रांनो। तर हे प्रोडक्ट वापरत असताना मित्रांनो कुठलं प्रोडक्ट काय काम करतंय हेही थोडंसं शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना जी शेती करणं जे आहे हे थोडीशी सोपी जावी, त्यामुळे त्याबद्दल हे थोडंसं ज्ञान असणं हे खूपच गरजेचं असतं मित्रांनो। त्यामुळे थोडंसं आपण अधूनमधून तेही थोडंसं माहिती देण्याचा आपण जे आहे आपण आता हा शेतकऱ्यांना प्रयत्न जे आहे हा करणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, सेटिंग काळामध्ये आपण कुठले खतं वापरतो किंवा कुठले न्यूट्रिएंट वापरतो, तर ते कुठलं न्यूट्रिएंट काय काम करतं ते आपण टप्प्याटप्प्याने एक व्हिडिओमध्ये एक दोन प्रोडक्ट जे आहे हे आपण जे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये एक किंवा दोन प्रोडक्ट जर गेले सांगितले तर तुम्हाला ते समजण्यासाठी जे आहे ते बऱ्यापैकी सोपं जातं मित्रांनो। त्यामुळे आपण एक किंवा दोन असेच प्रोडक्ट ठेवण्याचा प्रयत्न करू, किंवा ज्या प्रोडक्टची माहिती शॉर्ट आहे अशा ठिकाणी तीनही ठेवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही बऱ्यापैकी नवीन माहिती जी आहे ही भेटत जाईल। सोबतच जे काही आपले पहिले व्हिडिओ जे आपण टाकलेले आहेत तेही तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील। आणि ज्या व्हिडिओ शेतकऱ्यांना असं वाटतं का डायरेक्ट आपण प्रोडक्ट सांगितलं पाहिजे, तर अशा शेतकऱ्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल मित्रांनो, कारण शेती करत असताना शेतीचं ज्ञान घेणं हे खूप गरजेचं आहे, प्रोडक्टचं ज्ञान घेणं हे खूप गरजेचं आहे। पहिल्यासारखी अंधाधुंद शेती करणं आता मित्रांनो शक्य नाही, आणि जर केलं तर त्याचे मोठे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागणार आहेत, आणि तसे आपण काही शेतकरी भोगतही आहेत। त्यामुळे जे आहे काय आहे जे शेतकऱ्यांना वाटतं का लगेच आपल्या समोर प्रोडक्ट आलं पाहिजे, तर अशा शेतकऱ्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल, कारण मित्रांनो आपण शेतकऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत। कुठलं प्रोडक्ट विकण्याचं काम हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत नाही, कारण काहीचं म्हणणं आपण येतं आहे का मी फक्त प्रोडक्टची जी आहे ही जाहिरात करतो, तर त्या प्रोडक्टचा माझा काही संबंध नाही। जर प्रोडक्टची जाहिरात करायची असेल तर मित्रांनो कुठल्याही कंपनीचं एकच प्रोडक्ट घेतला जातो, आणि किंवा एकाच कंपनीचे अनेक प्रोडक्ट सांगितले जातात। कळी काढायला त्याच कंपनीचं प्रोडक्ट, वरून स्प्रेला त्याच कंपनीचं प्रोडक्ट, तुमचे कळी ड्रॉपिंग होणे त्यासाठी त्याच कंपनीचं प्रोडक्ट, ड्रिपने सोडण्यासाठी त्याच कंपनीचं काहीतरी एखादं ड्रिप ॲप्लिकेशनचं प्रोडक्ट ते सांगितलं जातं मित्रांनो, तर त्याला म्हणतात कंपनीची जाहिरात करणे। तर आपल्या प्रत्येक फवारणीमध्ये हे वेगवेगळं प्रोडक्ट आहे, आणि ते प्रत्येक प्रोडक्ट हे वेगवेगळ्या कंपनीचं आहे। आपण फक्त शेतकऱ्यांना साक्षर करण्याचं काम करत आहोत, जे शेतकरी शेतीमध्ये नवीन आहेत, आणि खास करून डाळिंब शेतीमध्ये, कारण डाळिंब शेती ही खूप कष्टाची आणि भांडवलाची आहे। याच्यामध्ये खूप मोठं भांडवल असं गुंतवावं लागतं, आणि ही शेती पूर्णपणे निसर्गावर डिपेंड आहे। थोडाही निसर्ग बिघडला तरी ह्या शेतीमध्ये खूप मोठे नुकसान होतात। म्हणून आपण जे आहे शेतकऱ्यांना, जे नवीन शेतकरी आहेत त्यांना थोडंसं साक्षर करण्याचं काम करतो, जेणेकरून त्यांना शेती करण्यासाठी सोपं जावं, आणि त्यांचा वायफट जो खर्च होत आहे किंवा ते इतरांच्या नादी लागून जे वायफट खर्च करत आहात ते खर्च त्यांचा होऊ नये। तर मित्रांनो, बाकी चर्चा न करता चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आज आपण दोन प्रोडक्ट निवडले आहेत जे सेटिंग काळामध्ये आपल्याला आपण जे वापरत असतो ते आहे मॅग्नेशियम आणि फेरस, मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस सल्फेट। तर हे काय कार्य करतात सेटिंग काळामध्ये, ते वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळे कार्य करतात मित्रांनो, पण सेटिंग स्टेजमध्ये काय कार्य करतात ते पण आपण बघूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम बघूया मॅग्नेशियम सल्फेट। तर मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट हा असा घटक आहे शेतीमध्ये जे डाळिंब शेतीला सेटिंग काळात थोडासा कमी प्रमाणातच लागतो, जास्त काय याची झाडाकडून रिक्वायरमेंट ही जी आहे नसते मित्रांनो, पण तरीही त्याची गरज असते। तर ते काय कार्य करतं, तर मित्रांनो सर्वप्रथम आता जे काम आहे मित्रांनो ते म्हणजे तुमचं नायट्रोजन सोबत एकत्र येऊन क्लोरोफिलची निर्मिती जास्तीत जास्त प्रमाणात करणे, जेणेकरून झाडात अन्न निर्मिती जी आहे ही जास्त होते, त्यामुळे झाडाला तुम्हाला कळी काढण्यासाठी जी आहे ही चांगल्यापैकी झाडाला ते चालना देतं। त्यासोबतच मित्रांनो
तुमचा जो पोटॅश असतो, पोटॅशला अपटेक करून देण्याचं जे काम आहे मित्रांनो, तीही ते करतं. जेणेकरून पोटॅशचं अपटेक जर वाढलं तर तुमच्या झाडाची ॲडिशनल जी ग्रोथ हो राहिलेली आहे डाळिंब शेतीमध्ये, ज्याला आपण शूट चालणे किंवा शेंडा पळणे म्हणतो, तो शेंडा पळण्याला तो ब्रेक लावतो. सोबतच काही प्रमाणात नायट्रोजनला ब्रेक लावण्याचंही तो काम करतो, नायट्रोजन पचवायचंही काम करतो. नायट्रोजन सोबत तर तो क्लोरोफिल तर बनवतोच मिक्स होऊन, पण त्यासोबतच तो जे आहे मित्रांनो नायट्रोजनला पण थोडंसं पचवण्याचं काम करतं. आणि त्यामुळे तुमच्या झाडामध्ये जे आहे हे हिरवाईचं प्रमाण जे आहे वाढतं आणि झाडावर जो आहे ट्रेस हा होऊ देत नाही. झाडाची जी अंगनिर्मितीची जी क्रिया आहे ही चांगल्यापैकी फास्ट चालते मित्रांनो. आणि यासोबतच जर आपण ज्यावेळेस फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये याचा वापर करणं, त्या टायमाला याची गरज थोडीशी जास्त असते. कारण त्या टायमाला आपल्याला फ्रूट डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्या फळांचं वेट वगैरे वाढवणं किंवा क्वालिटी सुधारवणं त्याच्यासाठी खूप गरज असते. त्या टायमालाही तुमचं पोटॅश हा जास्त प्रमाणात अपटेक करून देण्याचं काम करतो. सोबतच स्वतः हे अंतर्निर्मिती करण्यात क्लोरोफिल बनवण्यास खूप मदत करतं झाडाला, जेणेकरून झाडाची जी आहे जी झाली असते ती भरून निघते आणि जे काही आपले फळं आहे त्यांना फुगवण्याचं हे काम हे करतं. तसे त्याचे अजूनही फायदे आहेत, पण आपल्याला आता जे महत्त्वाचे आहेत ते आपले झालेले आहेत. एवढे सध्या पुष्कळ झाली. त्यानंतर दुसरं जे आहे मित्रांनो फेरस. तर फेरस मित्रांनो फ्लॉवरिंग स्टेजमध्ये हे जास्त लागतं, कारण फेरस गेल्याच्या नंतर फेरसही तुमच्या झाडामध्ये गेल्याच्या नंतर अंडनिर्मिती करण्यास झाडाला मदत करतं, क्लोरोफिल जास्त बनवण्यास मदत करतं. जास्तीत जास्त क्लोरोफिलची निर्मिती व्हावी म्हणून आपण फेरसचं जे आहे आपल्या शेतीमध्ये जे आहे मित्रांनो आपण उपयोग जो आहे हा करत असतो. सोबतच मित्रांनो फेरस गेल्यामुळे तुमच्या जी झाडाची पत्ती असते ही डार्क ग्रीन होते, एकदम डार्क ग्रीननेस येतं त्याला आणि थोडीशी अशी चमक पण त्याला आणण्याचं काम हे फेरस जे आहे हे करतं. सोबतच मित्रांनो फेरस गेल्यामुळे जे आहे तुमच्या जमिनीतले जे फॉस्फरस जो पडलेला आहे हा फॉस्फरस झाडाला जास्तीत जास्त अपटेक करून देण्याचं काम हा फेरस करतो. कारण मॅग्नेशियम जातो तर तो पोटॅशला अपटेक करून देतो आणि फेरस जातो तो फॉस्फरसला अपटेक करून देतो. आणि इथे जे आहे आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फरसची जास्त गरज आहे फ्लॉवरिंगसाठी. आत्ताच्या स्टेजला फ्लॉवरिंगसाठी जे आपल्याला खूप जास्त गरज आहे ते आणि फ्लॉवरिंग जास्तीत जास्त निघण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची जास्त गरज आहे. म्हणून फॉस्फरस जे आहे फेरस गेल्याच्या नंतर हा जास्त प्रमाणात जो आहे झाडाला अपटेक करून दिला जातो. आणि त्या थंडीच्या काळामध्ये जे आहे मित्रांनो फेरसची डिफिशियन्सी जास्त येते आणि फेरसची डिफिशियन्सी आली का तुम्हाला फॉस्फरसची डिफिशियन्सी येते. म्हणून इथे आपल्याला फेरसचा वापर हा थोडासा जास्त करायचा असतो. मग त्यामध्ये तुम्हाला काही फेरसयुक्त ग्रेड पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, किंवा मग तुम्ही एक पाण्याला 52, 33, 36 किंवा 58, 18 सोडून त्याच्या पुढच्या पाण्याला फेरस सल्फेट जे आहे चिलेटेड फॉर्ममधलं जे भेटतं मार्केटमध्ये इड्डा नावाने जे भेटतं तुम्ही ते 6% 12% आहे जे वापरू शकता. आता ज्यांच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण आहे अशा शेतकऱ्यांनी 6% वापरलं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचं जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण नाही अशा शेतकऱ्यांनी 12% वापरलं तरी चालतं मित्रांनो. तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे हे फेरस जे कार्य करतं, ज्यामुळे फ्लॉवरिंग जे आहे मित्रांनो ही चांगल्यापैकी निघते फ्लॉवरिंग काळामध्ये. कारण फ्लॉवरिंगसाठी फेरसची खूप गरज आहे, कारण काय गरज आहे आणि ते कशा पद्धतीने झाडात कार्य करतं आपण तेही बघितलं. सोबत मित्रांनो जेवढे फळं हे ज्यांना लाल कलर आवश्यक असतो, लाल कलर मित्रांनो, लाल कलर किंवा थोडासा काळसर कलर ज्या फुलांना आपल्याला गरज असते अशा फुलांना किंवा फळांना लाल कलर जास्तीत जास्त आणण्याचं काम हे फेरस करतं मित्रांनो. अधिक प्रमाणात त्याला लाली देतं, फळाची चमकही वाढवतं, ज्यामुळे आपली जी किपिंग क्वालिटी आणि ज्या आपण फळांची चमक म्हणतो ती चांगल्यापैकी जी आहे ही फेरसमुळे त्यामुळे फेरसची आपल्याला इथे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये ही खूप गरज आहे आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये ही गरज आहे आणि फ्रूट मॅच्युरिटी स्टेजला पण गरज त्याची असते. कारण ते झाडांना फळांना कलरही चांगल्यापैकी जसं तुमची पत्ती डार्क ग्रीन करतं तसं तुमचा फळांनाही लाल कलर आणण्यास काम करतं. कारण लाल कलर आपल्याला डाळिंबात तर लाल कलरच लागतो, लाल कलर चांगला आला पाहिजे. कांद्याला पण लाल कलर चांगला आला पाहिजे. आपण गावरान लसूण लावतो त्यालाही थोडासा जांभळा कलर म्हणतो आपण मित्रांनो, लालसर जांभळा कलर तोही चांगला येतो. सोबतच जे द्राक्ष आहेत लाल कलरचे आपण त्याला म्हणतो त्यांना पण चांगला डार्क ग्रीन कलर आणण्याचं ब्लॅक काळा कलर आणण्याचं ते काम करतं.
आणि फॉस्फरस जास्तीत जास्त अवेलेबल झाल्यामुळे फळांची साईजही मोठी होण्याचं ते मोठं करण्याचे ते काम करतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज जे आहेत हे 2 जे आहेत न्यूट्रिएंटचं आपण माहिती घेतली. उद्या आपण वेगळ्या 2 न्यूट्रिएंटची माहिती घेऊ किंवा वाटलं काही वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवण्याची गरज आहे तर आपण त्यावर व्हिडिओ बनवू किंवा मग त्यावर गरज नाही भासली तर आपण उद्याच्याला कॅल्शियम बोरॉन वर आपण उद्याच्याला बोलू. कारण मग कॅल्शियम बोरॉनचं काय कार्य आहे सेटिंग काळामध्ये तसंच फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये तेही आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थांबूया इथेच. धन्यवाद.